सध्या भारत पाकिस्तान ही युद्धाची परिस्थिती आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. जवळपास 3 राज्यांमध्ये पाकिस्तानने ते शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यामध्ये राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीरचा भाग सामील आहे. तर मला हे विचारायचं आहे की भारताकडे आता हीच संधी आहे का पीओके मिळवण्याची? अच्छा. पाकव्याप्त जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरचे 2 भाग आहे. आपण जर एक आढावा घेतला तर ब्रिटिश संसदेने जो भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 मध्ये पारित केला, त्या कायद्यानुसार भारताची फाळणी झाली आणि त्या कायद्यामध्ये संस्थानांबाबत अशी तरतूद होती की संस्थानांनी भारतात जायचं की पाकिस्तानमध्ये जायचं हा निर्णय तिथल्या राजांनी घ्यायचा. आपल्याला एक लक्षात येईल की अनेक संस्थानांनी भारतात किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला, परंतु जम्मू काश्मीरचे राजा हरी सिंग यांना असं वाटत होतं की आपण भारतातही जाऊ नये आणि पाकिस्तानमध्ये जाऊ नये, आपण आपलं अस्तित्व स्वतंत्र ठेवूया. परंतु ते काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानने लष्करी कारवाई केली आणि लष्करी कारवाईच्या आधारावर जम्मू काश्मीर मिळवण्याचे प्रयत्न पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतर अल्प काळात सुरू केले. त्याचा परिणाम असा झाला की राजा हरी सिंगनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. म्हणजे भारतात विलिनीकरण जे जम्मू काश्मीरचं झालं ते ब्रिटिश कायद्यानुसार झालेलं आहे. म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरही भारताचा अविभाज्य भाग आहे. तो आपल्याला मिळवायचा असेल तर कायदेशीर दृष्टिकोनातून तो आपलाच आहे, परंतु आज पाकिस्तानच्या कब्जामध्ये असल्यामुळे त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वतंत्र सरकार आहे. आपल्याला थोडासा आढावा घ्यावा लागतो कलम 370चा. तर कलम 370 अंतर्गत जेव्हा जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा होता, त्याच प्रकारे स्वतंत्र राज्याचा दर्जा पाकव्याप्त काश्मीरला देण्यात आला. पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्यामुळे तिथे पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती सुद्धा आहेत. म्हणजे एक प्रशासकीय व्यवस्था जम्मू काश्मीरची निर्माण पाकिस्ताननं केली असली तरीही ते त्या सर्व सरकारवर नियंत्रण पाकिस्तानी लष्कराचं आहे, पाकिस्तानी सरकारचं आहे. मग आता एक काश्मीर आम्ही अर्धा मिळवला आहे, उर्वरित काश्मीर आम्हाला मिळवायचं आहे. तर भारत ही एक मोठी शक्ती आहे, लष्करी शक्ती आहे. मग या लष्करी शक्तीचा सरळ मुकाबला पाकिस्तान करू शकत नाही, म्हणून पाकिस्तान दहशतवादी कारवाया सुरू ठेवतो. सुरुवातीला 1960 नंतर 1965चं युद्ध असेल, 1971चं युद्ध असेल, त्यानंतर कारगिल युद्ध असेल, या सर्व युद्धाचा जर आपण आढावा घेतला तर या सर्व युद्धामध्ये युद्धकर्ता हा पाकिस्तान आहे. भारताची विचारसरणी, भारताचं एक परराष्ट्र धोरण असं आहे की आम्ही कोणत्याही देशावर स्वतः आक्रमण करणार नाही, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही आक्रमण करू. आणि आपण ही जी सर्जिकल स्ट्राईक केली, ही सर्जिकल स्ट्राईक कशी आहे? दहशतवाद विरोधात आहे, हे युद्ध नाही. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आम्हाला पाठिंबा आहे. कारण एका बाजूला अमेरिका ठोस निर्णय घेऊन लादेनला पकडण्यासाठी सार्वभौम पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकते, मग भारत का नाही करू शकत? म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतालाच पाठिंबा मिळत आहे की दहशतवादाचं समूळ उच्चाटन करावं. त्याचाच भाग म्हणून ही एक लष्करी कारवाई झाली आहे आणि या लष्करी कारवाई मागे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला एक चांगल्या प्रकारे समर्थन मिळत आहे असं मी समजतो.